या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। शिक्षण संस्थेसाठी 60 ते 70 कोटी रुपयांचा CSR फंड मिळवून देतो असे म्हणून एकाची 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कमण्णा लक्ष्मण भणसुरे, वय 35, राहंजगी, तालुका अक्कलकोट, सध्या सुभाषनगर, जुळे, सोलापूर असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे। याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कमण्णा भणसुरे आणि संशयित आरोपी श्रीनिवास रेड्डे, राबेळगाव यांची रिअल इस्टेट व्यवहारातून ओळख झाली होती। भणसुरे यांच्या नातेवाईकांच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेसाठी 60 ते 70 कोटी रुपये CSR फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले। CSR फंड मिळाला नाही तर पेनल्टी म्हणून 5 कोटी रुपये देण्याचेही त्यांनी सांगितले। CSR फंड मिळवण्यासाठी कंपनीचा स्लॉट खरेदी करण्यासाठी भाविक एक्सिम या खात्यावर 40 लाख रुपये पाठवण्यास सांगितले। त्यानंतर अकायडा ल्युमिनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या देवेंद्र यादव यांच्या बँक खात्यावर ते पैसे ट्रान्सफर केले। त्यानंतर विश्वास संपादन करण्यासाठी भणसुरे यांचा मित्र सुमित साळंके यांच्या नावे 40 लाखांचा डिमांड ड्राफ्ट रद्द केला। भणसुरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली। त्यानुसार श्रीनिवास रेड्डे, भाविक एक्सिमचे खातेधारक, अकायडा ल्युमिनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे देवेंद्र यादव आणि सुमित या चौघांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तरंगे करीत आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।